म्हटलं चला थोडं बाहेर पडूयात. तर बाहेर पडल्यावर शेनू बघा दुसऱ्यांच्या गाडीवर जाऊन बसलेली होती. खूप वेळ आवाज दिला, त्यानंतर ती आली. मग आम्ही गंगेवर गेलो. म्हटलं गंगा आरती आज करूया. मग गंगा आरतीला गेलो. त्यानंतर तिथे बघितलं तर मस्तपैकी पालखी आलेली होती. खूप छान सोहळा चालू होता. खूप खूप मन प्रसन्न असं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही देखील नाशिकच्या बाहेरचे असतील ना, तर गंगा आरतीला एकदा नाशिकला नक्की भेट द्या. खूप छान असं वातावरण आहे. प्लीज नक्की या. नंतर मग सगळी गर्दी कमी झाल्यावर पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही जायला निघालो. मग आम्ही आलो डोंगरे वसतिगृहाच्या सेलमध्ये. खूप भारी भारी असं तिथे एक्झिबिशन लावलेलं होतं. खूप छान छान प्रोडक्ट्स होते. हँडमेड जे केलेले होते ना, ते इतके भारी होते. हे लाकडी वस्तू पण इतक्या जबरदस्त होत्या ना, असं वाटत होतं सगळंच घेऊन टाकावं. नंतर चिटचॅट ही उपयोगी वस्तू वापरून तर तुम्ही म्हणाल हा काय आहे, इतकी भारी आहे ना.